जागतिक कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती येथे सलग 25 तास डोसे बनवून स्वतःचा 24 तासाचा विश्वविक्रम मोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न रविवारी सकाळी पूर्ण केला। न थांबता 25 तास डोसे बनवणे या विश्वविक्रमासाठी त्यांनी काल शनिवारी 18 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून डोसे बनवण्यास सुरुवात केली। डोश्याचा आस्वाद घेण्यासाठी अमरावतीकरांनी विष्णूजी की रसोई गुणवंत लॉन परिसरात मोठी गर्दी केली होती। पहिल्या काही तासातच डोश्यांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचली होती। नागपूर येथील 24 तासांच्या विक्रमांमध्ये त्यांनी 14,174 डोसे बनवले होते। अमरावतीतील 25 तासाच्या विक्रमात त्यांनी याहून अधिक डोसे बनवून 10वा विक्रम प्रस्थापित केला असल्याची शक्यता आहे। या उपक्रमाची सांगता आज रविवारी सकाळी 8 वाजता झाली। एकाच वेळी 4 तव्यावर डोसे बनवून प्रति मिनिट अधिकाधिक डोसे तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। या विश्वविक्रमादरम्यान तयार झालेले सर्व डोसे खवय्यांना विनामूल्य वितरित करण्यात आले। तसेच अंध विद्यालय, मूकबधिर विद्यालय, वृद्धाश्रम आणि इतर संस्थांनाही देखील डोसे वितरित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे। डोश्यासाठी 650 किलो उडीद डाळ, चना डाळ, तांदूळ, मेथी दाणे यांचे मिश्रण वापरले। चटणीसाठी 650 किलो तेल, तूप, हिरवी मिरची, खोबरे, कढीपत्ता आणि सांबार वापरण्यात आला होता। अमरावतीच्या 25,000 खाद्यप्रेमींना हे डोसे मोफत वाटले गेले।